अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि तिथे नेमका कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, काय नेमकं घडतंय या संदर्भातले आणखी तपशील देणार आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद। दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या म्हणजे 13 मे रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि त्यासाठी ईव्हीएम मशीन असेल तसेच मतदान साहित्य असेल त्याचं वाटप सुरू करण्यात आलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये 2026 मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन असेल, मतदान साहित्य असेल त्याचं वाटप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती मतदान साहित्य पोहोचल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी आज मुक्काम करणार आहेत आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पार पाडणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती एक कंट्रोल युनिट, 2 बॅलेट युनिट, एक व्हीव्हीपॅट जी यंत्रणा आहे ती उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेदरम्यान यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यास 2 अभियंत्याची देखील त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये 19,81,000 मतदार आहेत आणि या मतदारांना मतदान करण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी आणि सुरळीत व्हावी यासाठी विशेष वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। एसटी बस असतील, खासगी वाहन असतील याची देखील प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे उद्या जे निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। सुजय विखे पाटील असतील, निलेश लंके असतील यांच्यामध्ये ही लक्षवेधी लढत होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या लक्षवेधी लढतीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ती गणली जात आहे आणि त्यामुळे मागील 14 दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार असतील, राज्यातील आणि केंद्रातील मोठे नेते असतील यांनी जाहीर प्रचार सभा घेतल्या आणि त्यामुळे उद्या निलेश लंके असतील, सुजय विखे पाटील असतील यांचे जे भवितव्य आहे ते मतपेटीत बंद होणार आहे। उमेर सय्यद, उडारी न्यूज, अहमदनगर। बघितलं आपण अहमदनगरमध्ये नेमकं काय घडतंय ते आणि शिर्डीमध्ये सुद्धा